नमस्कार मंडळी. तर परत आज मी तुमच्यासाठी एक अशी खास रेसिपी घेऊन आलेली आहे. तर आज आपण वेगळ्या पद्धतीची आणि वेगळ्या स्टाईलची मिक्स व्हेज ही रेसिपी बघणार आहोत. बनवायला अगदी सोपी आहे आणि घरामध्ये ज्या भाज्या आपल्याला अवेलेबल असेल त्या भाज्यापासून आपण ही मिक्स भाजी तयार करू शकतो. त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका. तर रेसिपीला सुरुवात करू. तर इथे बघा मी भाज्या मस्त स्वच्छ धुवून कट करून घेतलेल्या आहेत. तर इथे मटार घेतलेला आहे, फ्लावर आहे, ब्रोकली आहे, गाजर आहे, बीन्स आहे, शिमला मिर्च आणि बटाटा सुद्धा घेतलेला आहे. तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असेल त्याच तुम्ही घेऊ शकता. यामध्ये भेंडी, घेवडा, गवार हे सुद्धा भाज्या तुम्ही टाकू शकता. तर आता ह्या भाज्या छान धुवून घेतलेल्या आहेत. तर एक कढाई घ्यायची आहे, त्यामध्ये एक पळी तेल घेतलेलं आहे आणि सर्वप्रथम मी बटाटा हा शिजवून घेणार आहे. तर असा तेलामध्ये छान परतून थोडा वाफून घ्यायचा आहे. त्यानंतर गाजर टाकलेला आहे आणि फ्लावरसुद्धा. तर यालासुद्धा आपण छान परतून घेणार आहोत. त्यानंतर बीन्स टाकलेले आहेत आणि छान परतून घेणार आहोत. आता यामध्ये शिमला टाकलेला आहे, ब्रोकली टाकलेली आहे आणि मटारचे दाणेसुद्धा. ज्या भाज्यांना शिजण्यासाठी वेळ जास्त लागतो त्या भाज्या आपण अगोदर टाकून शिजवून घ्यायच्या आहे किंवा परतून घ्यायच्या आहे. तर आता बघा छान असं हे 5-10 मिनटं परतून झालेलं आहे. आता झाल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये काढून घेत आहोत आणि हे बाजूला ठेवून देणार आहोत. ग्रेव्ही करण्यासाठी मसाला तयार करून घेत आहे. तर इथे बघा 3 लवंग, 3 वेलची घेतलेली आहे. त्यानंतर 2 मोठे कांदे आणि 2 मोठे टोमॅटोसुद्धा घेतलेले आहेत. 1 चमचा मीठ टाकलेला आहे आणि 7-8 हिरव्या मिरच्या. तिखट तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता. तर आता हे छान नरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकायचा. हे थंड झालं की मिक्सरमध्ये आपण हे वाटून घेणार आहोत. त्यानंतर आपण दुसरा मसालासुद्धा तयार करून घेत आहोत. तर इथे अर्धी जुडी मी पालक घेतलेली आहे. ही गरम पाण्यामध्ये उकळून घेत आहे. त्यामध्ये अर्धा चमचा साखर टाकलेली आहे, म्हणजे पालकाचा रंग बदलणार नाही. तर आता ही पालक उकळून झाली की आपण ही थंड करून घेणार आहोत आणि मिक्सरला वाटून घेणार आहोत. यामध्ये आपण थोडासा पुदिना आणि कोथिंबीर हे टाकून छान याची पेस्ट तयार करून घेणार आहोत. तर हे आपलं हिरवं वाटण तयार झालेलं आहे. तर आता इथे आपले दोन्ही वाटण तयार झालेले आहेत. हे कांदा लसूणचं आणि एक हिरवं वाटण. तर आता या वाटणापासून आपण भाजीला सुरुवात करणार आहोत. तर त्याच कढईमध्ये मी 2 पळी तेल घेतलेलं आहे आणि 1 चमचा तूप घेतलेला आहे. तर तुम्ही तुपाच्या ऐवजी बटरसुद्धा वापरू शकता. यामध्ये 2 तेजपत्ता, 1 दालचिनीचा तुकडा आणि 1 मोठी विलायची. त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे आणि फक्त 1-2 सेकंदच आपण याला परतून घेणार आहोत. त्यानंतर आपण कांदा टोमॅटोचा मसाला टाकणार आहोत आणि तेलावरती छान एकजीव करून घेणार आहोत. तर असा हा कांदा टोमॅटोचा मसाला आपण छान परतून घेणार आहोत. त्यानंतर यामध्ये मी 5-6 काजूचे तुकडे टाकलेले आहेत. तर हे काजूचे तुकडे तुम्ही तळूनसुद्धा घेऊ शकता. तर आता छान असं एकजीव करायचं आहे. त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी दहीसुद्धा टाकणार आहोत. तर आता मसाला छान परत एकदा मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर अर्धी वाटी दही टाकायचं आहे. दही टाकल्यानंतर याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. 2-3 मिनटं आपण हा मसाला छान शिजवून घेणार आहोत. आता मसाल्याला छान तेल सुटत आहे, तुम्ही बघू शकता. तर बघा मस्तपैकी असं तेल सुटलेलं आहे. तर यामध्ये आपण थोडेसे तेलावरती परतून घेतलेल्या सर्व भाज्या टाकणार आहोत आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यावरती झाकण ठेवून आपण 5 मिनटं वाफून घेणार आहोत, म्हणजे सर्व भाज्यांना छान मसाला लागेल. तर आता मस्तपैकी असा हा मसाला सर्व भाज्यांना लागलेला आहे. त्यानंतर आपण ही पालकची ग्रेव्हीसुद्धा यामध्ये टाकणार आहोत आणि छान परत एकजीव करून घेणार आहोत. गरजेनुसार पाणी टाकायचं आहे आणि भाज्या आपण परत शिजवून घेणार आहोत. झाकण ठेवून कमी गॅसवरती ही भाजी आपण शिजवून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता भाजीला किती सुंदर असा कलर आलेला आहे आणि तेलही सुटलेलं आहे. त्यानंतर यावरती मी थोडीशी कसुरी मेथी टाकलेली आहे
आता छान परत एकदा मिक्स करून घेणार आहोत आणि इथे आपली ही भाजी मस्तपैकी तयार झालेली आहे। तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही भाजी तयार करून बघा आणि कशी झाली हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका। धन्यवाद।